आणि फक्त स्लाइस केलाय. सिक्तेश मोरेच्या बॅट पण आलाय हा पहिला चौकार आणि टीमची धावसंख्या आपण बघतोय 0.2 4 धाबा स्कोर गार्ड वरती. हो पुन्हा एकदा स्लाइस केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जाईल इथे सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स 4 रन्स. वॉट अ बॅटिंग. बॅक टू बॅक 2 चौकार. हॅट्रिकला सुवर्ण संधी असणार आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी चांगणार नाहीये. तुम्हाला ऑफस्टिवच्या बाहेर तुम्हाला बॉल ठेवावं लागतील कारण का सिक्तेश मोरेचा आवडता झोन आपण पाहतोय तो फाईन लेग आहे. ऑन साइडला तो चांगली बॅटिंग करतो. आता इथे काळ मंत्र देत असताना काहीशी चर्चा होते, मीटिंग होते. मीटिंग होणं तितक्यात महत्वाचं आहे. सिक्तेश मोरे हार्ड हिटर फलंदाज आहे परंतु सध्या आपण पाहतोय संयमाने बॅटिंग करतोय. शेवटपर्यंत राहायचं आहे, चांगली बॅटिंग करायची आहे हाच त्याचा उद्देश असणार आहे. परंतु यश मिळेल का अशोक जाधवला. हत्यारवाडी टीम साठी हा काटा आहे आणि हा काटा तुम्हाला काढायचा आहे आणि हा काटा काढलाय. गुलाबाचं फूल होतं वारसुले देव टीम साठी परंतु हा काटा होता हत्यारवाडी टीम साठी. चौथ्या बॉल वरती यॉर्कर टाकला आणि कमालीचा मी म्हणे एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅच केंपलाय. सिक्तेश मोरे झालाय पाच थोडं टका आउट्स. वाह भाई वाह. अशोक जाधव मी कौतुक करेन गोलंदाजाचं कारण का बॅक टू बॅक 2 चौकार टाकले. तदनंतर पुन्हा एकदा जड मध्ये टाकला. फलंदाजाने फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं परंतु अगदी फलंदाज फसला गेलाय. सिक्तेश मोरे हार्ड हिटर फलंदाज बाद झालाय. चर्चा होईल कारण का अशोक जाधव वरती आक्रमण चढवलं होतं जरूर मागच्या 2 बॉल वरती परंतु आता कमबॅक केलंय. पाहू शकाल तुम्ही आनंद मैदानामध्ये जल्लोष कशा पद्धतीने केलाय कारण का सिक्तेश मोरे बाद झालाय. अक्षय मोरे बॅटिंग साठी. यस फक्त दिशा देण्याचं काम केलं. बॉलला ढकलला गेलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळते. दुसरे धावेचं जोखीम घेतलंय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय. थोडेसे पंबल झाले. बॉल निसटला. तदनंतर 2 धावा इथे चपलाईने काढल्या गेल्या. 2 धावाच्या साहाय्याने टीमची धावसंख्या आपण पाहतोय 0.5 चा खेळ समाप्त झाला. सिक्तेश मोरे बाद झाला. 10 धावा स्कोर गार्ड वरती. अक्षय मोरे या देखील फलंदाजी कुवे येत आहे. जरी गडी बारीक असलाय तरी दमखम दाखवतो हा फलंदाज. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. हो मिस्टानी स्ट्रोक फसला गेलाय. किरण बॉलच्या खाली कॅच सुटला गेलाय. अरे बापरे हे काय झालंय मैदानामध्ये. ही कॅच स्वापीची होती. ही कॅच महत्वाची होती आणि ती मात्र तर धरती मातेला बहाल केली जाते. विकास कदम होते तिथे. एक सिंगल इथे धाव घेतली जात नाहीये परंतु एका षटकाचे खेळ समाप्ती झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना धावा झाल्या स्कोर गार्ड वरती. त्या 10 धावा. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा स्कोर गार्ड वरती लगावल्या गेल्यात. पाहू शकाल तुम्ही त्रिमूर्ती चषक 2024 स्पर्धा पाहताय अनुभवताय. सिक्तेश मोरे बाद झालाय. चर्चा होईल इथून धावा जर कमी आल्या तर नक्कीच एक निश्चित रूपाने एक फाईट चांगली पाहायला मिळेल. बॉलर नेम P1चं षटक समाप्त झालंय. आता एखादी छत्री उघडली ना की छत्री फैलावते तशा पद्धतीने आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. अशोक जाधवचं कौतुक करेन. त्यांनी महत्वपूर्ण विकेट घेतली. यॉर्कर पैतीचा बॉल. सिक्तेश मोरे बाद झालाय. इथून पुढे धावा कशा पद्धतीने केल्या जातील. अक्षय मोरे आहे ज्युनियर सोपान आपण पाहतोय स्ट्राईक एंडला ज्याला प्रथम स्ट्राईक मिळते. साईल बॉलिंग अटॅक वरती पाहू शकाल तुम्ही. आता धावा रोखायच्या आहेत. धावा रोखायच्या आहेत. हो ते प्रयत्न करावे लागतील. नेक्स्ट मॅच देखील तितकीच महत्वाची असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आले असेल तर आपण रिपोर्टिंग करा. इनिंग्स ब्रेक मध्ये ते टॉस केला जाईल परंतु ही मॅच एक षटक समाप्ती झाली आहे. अगदी 4 बॉल मध्ये कोणती धाव दिली नाहीये. 2 धावा जरूर दिल्या. 5व्या बॉल वरती टीमची धावसंख्या होती 10 धावा. चला थोडंसं स्पीडअप करा. घाई करा. चांगली गोलंदाजी झाली आहे. सोपान मोरे आपण पाहतोय. एका बाजूला अक्षय मोरे. चांगली बॅटिंग आहे. लाईन अप्स आपण पाहिले तर टॉप ऑर्डर मध्ये वारसुदेव टीम संघाची. ओ माय गॉड ये क्या हुआ. 2 धावा इथे नक्कीच मिळतील. यस 1+0. अक्षय स्ट्राईकला आलाय.
गोलंदाज चष्मित बुमरा याची आठवण करून देणारा हा गोलंदाज, परंतु पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या बराचसा बॉल बाहेर आहे. फ्री हिटची नामी संधी आहे, फ्री हिट कंपल्सरी आहे. एक अतिरिक्त धाव आपण पाहू शकाल, 3 धावा एक्स्ट्रा दिल्या, धावा झाल्या स्कोर कार्ड वरती, त्यात 13 धावा. पहिला बॉल 9 टाकला, त्याच्यामध्ये प्लस रन आली आहे. आता पुन्हा एकदा वाईट. फ्री हिटची संधी आहे, अक्षय मोरे स्ट्राईकला, गोलंदाज तयार होतोय. उलटाच बॉल, हे हरिनानम जगन्नाथम, ये क्या हुआ? काय गोलंदाजी आपण पाहतोय. पहिलं षटक कशा पद्धतीने टाकलं, प्रॅक्टिसची तुम्हाला गरज आहे. गोलंदाज सध्या विकेटला जातोय, तशा पद्धतीनं गोलंदाजी होत नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा साहिल तयार होतोय. अक्षय मोरे नक्कीच हवेमध्ये बॉल आहे, ऑनराईज फटका खेळलाय, फ्री हिटचा बॉल आहे. 2 धावा कंप्लीट केला. कॅच जरूर घेतली होती फिल्डरने ऑन साइडला, परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या. टीमची धावसंख्या आपण पाहतोय अद्याप 15 धावा स्कोर कार्ड वरती, 16 धावा आतापर्यंत. 16 धावा साहिलला आपण पाहतोय. कमजोरी आहे आणि कमजोरीचा तुम्ही फायदा घ्या. ज्या वेळेस आपण पाहतोय कमजोर गोलंदाज आहे, त्याची तुम्ही ताकद बनवा. बॉल इथे पाहू शकाल तुम्ही, बॉल चालला आहे ते फटका चांगला आहे, बॉल जाईल इथे सीमा रेखा पार. A1 क्वालिटीचा हाय आणि हँडसम पॅक 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 बॅगेट्स 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 6 धावेसाठी ठोकलाय षटकार. अक्षय मोरे झाला आता फायर. अक्षय मोरे बॅटिंग करतोय, षटकार ठोकलाय. गोलंदाजीची कमजोरी तुमची ताकद बनवा आणि ती सध्या ताकद आक्रमण केलं जात आहे फलंदाजाकडून गोलंदाजांवरती आहे. षटकार ठोकलाय, झटपट धावांचे वेग वाढला गेलोय. 22 रन्स पहिल्या ओव्हर मध्ये धावा झाल्या होत्या त्या अगदी 10 आणि आता चांगली बॅटिंग. स्लाइस केलाय, कॅचची संधी उपलब्ध झाली होती, कॅच सोडला गेलाय. यावेळेस अशा चुका तुम्ही करू शकत नाहीये. या चुका तुम्हाला कुठेतरी पराभवाच्या दिशेला घेऊन जाऊ शकतात. एक सिंगल मिळतीये, एक सिंगलची मदत योगदान आपण पाहू शकाल. 23 धावा स्कोर कार्ड वरती. आता सूर गवसलाय, आता सूर टापडलाय. आता टप्प्यावरती गोलंदाजी होणं ते देखील अपेक्षित आहे. गोलंदाज निघतोय पुन्हा एकदा साहिल. हो, हा बॉल चांगला आहे, परंतु लाईन खराब आहे. अतिरिक्त धावा मिळेल, वाढ होईल, सिंगल मिळतीये. अतिरिक्त धावेनं इथे भर देखील पडली जाते. ज्युनियर सोपान आपण पाहतोय. खेळाडू छोटा आहे, परंतु मोठे फटके खेळू शकतो, त्याच्याकडे ती क्षमता आहे. इथे देखील समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक 2 तैनात आहे. सिंगल मिळते, आपण लॉंगआउट मध्ये पाहू शकाल तुम्ही. 2 धावेची मदत आपण पाहतोय, 2 धावेचे सायना. टीमची धावसंख्या अद्याप आपण पाहतोय 26 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाजी होणं तितकं महत्वाचं आहे. आतापर्यंत 8 बॉल टाकले त्या गोलंदाजानं साहिल आपण पाहतोय. बॉलिंग अटॅक वरती षटक क्रमांक 2 साठी आहे. पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने टाकलंय, परंतु हे मागणं षटक जात असताना इथे फुल टॉस बॉल तोफा आहे, कॅच होऊ शकते आणि कॅच देखील कंप्लीट केली आहे. सोपान मोरे इथे बाद होईल. फुल टॉस, लो फुल टॉस, ताकद कमी पडलेली, विषय कमी होतं आणि तदनंतर इथे फलंदाज बाद झालाय. ज्युनियर सोपान. आघाडीचे 2 फलंदाज बाद झालेत. पहिला सिक्तीज मोरे, आता सोपान मोरे. आणि आता फलंदाजी ट्रॅक वरती पाहू शकाल तुम्ही. बॅटिंग ऑर्डर चांगली आहे वारसोळी देव टीम संघाची, परंतु धावा एक्स्ट्रा धावा कुठेतरी तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतात, कुठेतरी पाठी देखील आणू शकतात. जितू मोरे बॅटिंग साठी. आता एक नक्कीच सेटअप करावा लागेल. भागीदारी, साझेदारी, पार्टनरशिपची आवश्यकता आहे, कारण का अजूनही देखील 2 ओव्हर आहेत. षटक क्रमांक आपण 2 पाहतोय. चांगला खेळ दरम्यान 26 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत. एक बॉल बाकी आहे, 26 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत. 5 बॉल मध्ये 16 धावा कुठल्या गेल्या गोलंदाजाला, त्याच्यामध्ये नो वाईट देखील आपण पाहिल्या. चांगली गोलंदाजी, एक षटकार ठोकला अक्षय मोरेनं. जितू मोरे पाहू शकाल तुम्ही. टप्पा काला टप्पा काला टप्पा काला फाईन लेग आपण पाहू शकाल. पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. सिंगल अतिरिक्त धावेनं भर पडली जाते. 27 धावा स्कोर कार्ड वरती. एका बॉलचा खेळ या दुसऱ्या षटकामधल्या बाकी आहे. मध्यंतर होईल
ज्या वेळेस पिक्चर पाहत असतो इंटरव्ह्यू होतो त्यावेळेस कहाणीला वेगळंच रूपांतर होतं. कशा पद्धतीने कहाणी असणार आहे वारसोळे देव टीम संघासाठी. हलक्या हाताने चूज केला आहे, चांगला बॉल सन्मान दिला. जितू मोरेने एक सिंगल मिळते. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रक्षकारीत वेगानं एक सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा फक्त मानस दाखवला जातो. षटकाची होती समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना वारसोळे देव टीम संघ पोहोचला इथे 2 गडी बाद झाले. ते धाबा या षटकामध्ये आल्या त्या 18. पहिल्या षटकामध्ये 10 टीमची धावसंख्या होती ती 28 धाबा स्कोर कार्ड वरती. स्कोर कार्ड वरती धावा पाहू शकाल. चला नेक्स्ट मॅच. अठ्ठावीस धावा बॉलिंग अटॅक वरती पाहू शकाल तुम्ही. किरण जाधव धावांना रोखायच्या आहेत. 50-55 झाल्या. एक फाईट मॅच जरूर पाहायला मिळेल परंतु 60+ धावा झाल्या तर नक्कीच थोडस अवघड जड जाऊ शकतं हत्रेवाडी संघाला. पहिला बॉल आपण पाहू शकाल. इथे बॉल चालला इथे फटका चांगला आहे. सो निघे सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग कमाल. षटकार लाजवाब लाजवाब. जितू मोरे फक्त स्लाइस केलाय दिशा दिली आहे आणि बॉल आपण पाहू शकाल फाईन लेग डोक्याच्या वरना. षटकार जितू मोरे पाहू शकाल तुम्ही. एक हार्ड हिटर फलंदाज आहे. ताकद आहे. दमकम दबाव ठेवू शकतो. दहशत आहे. धबधबा आपण पाहतोय आणि दहशत. एका बाजूला दबाव किरण जाधव वरती असणार आहे. अजून एक किती हवाई मार्गाने बॉल जरूर लँड केलाय परंतु एलिव्हेशन किती आहे. क्षेत्राच्या बॉलच्या खाली कॅच सुटली गेली आणि आता या कॅचेस आपण पाहिलं होतं. ग्लेन मॅक्सवेलचा 33 धावेवरती एक कॅच सुटला गेला. अफगाणिस्तानच्या विरुद्ध खेळत असताना 91 वरती 7 गडी बाद झाले होते. तदनंतर ग्लेन मॅक्सवेलची ती यादगार पारी तुम्हाला सर्वांनाच माहित आहे. 201 धावा आणि आपल्या टीमला देखील विजयी करून देणारा ग्लेन मॅक्सवेल. परंतु कॅच सुटले. जितू मोरेची टीमची धावसंख्या होती दोन्ही आकार दिला जाईल. 36 रन लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक इथे मार्गात असताना किरण जाधवला आपण पाहतोय. या संधी येतात तुम्हाला संधी घ्यावा लागतात. संधीचा सोनं करावा लागतं परंतु यावेळेस बॉल जाईल AK-47 च्या स्टाईलने. इट्स एस पॅक मॅक्सिमम दे धक्का ले चक्का. वाडा स्ट्रोक वाडा बॅटिंग द क्लास मुवमेंट्स. जितू मोरे ऑन द फायर. जे सिक्तेज मोरेला करायचं होतं ते जितू मोरे करतोय. लाजवाब बॅटिंग सध्या मैदानामध्ये. ताबा स्कोर कार्ड वरती 6 आणि झटपट अर्धा डझन धागा आपण धावा पाहायला मिळतात. त्या 42 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली बॅटिंग चांगला खेळ. किरण जाधव याच्यावरती अटॅक केला गेला होता. जितू मोरेची कॅच सुटली. तदनंतर आपण हे दृश्य पाहतोय. पॉपिंग क्रीजचा चांगला वापर इथे बॅकफुट देऊन पंच केला. एक्सोरेकचा फटका इथे पॉइंट रिझर मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. एक सिंगल मिळते. दुसऱ्या धाब्याचं घेतलंय जोकिंग. एका बाजूला आपण पाहतोय अक्षय मोरे 2 धाबा इथे कंप्लीट केला. तांबवलं गेलंय. चांगली धावसंख्या होती आहे. मी पहिलंच म्हटलं होतं जितू मोरे आला मैदानामध्ये 2 गडी बाद झाले होते. तुमची भागीदारी साझीदारी तुमची महत्वाची आहे. पार्टनरशिप महत्वाची आहे. तुम्हाला सेटअप तयार करावा लागतो आणि तशा पद्धतीने सध्या सेटअप तयार केलाय दोन्ही फलंदाजांनी. चांगली इथे बॅटिंग करत असताना साथ दिली इथे खऱ्या अर्थानं अक्षय मोरेनं. निघता इथे डॉट बॉल तुम्हाला देखील टाकावे लागतील परंतु 20 स्टेप मध्ये तीर की तरह बॉल जाईल इथे हवाई मार्गाने. हवाई सफर मिळतील 6 षटकार. वाडा बॅटिंग. जितू मोरे ऑन द फायर. लाजवाब लाजवाब बॅटिंग. कहाणी पाहू शकाल तुम्ही. कहाणी कॅच सुटला होता जितू मोरेचा आणि तो आता फायर झालाय. जबरदस्त अफलातून बॅटिंग सध्या तो करतोय. हो फसवला गेलाय. थांबवला गेलाय. गुडबुडलाय. थांबवलाय परंतु एक सिंगल मिळते इथे. एक सिंगलची मदत एक सिंगलचं योगदान मिळतंय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या स्कोर कार्ड वरती. अद्याप इथे प्रथम बॅटिंग करत असताना त्या 51 धाबा. एकावन्न धावा स्कोर कार्ड वरती आता मीटिंग होणं तितकंच महत्वाचे आहे कारण का तुम्हाला धावसंख्या देखील कमी द्यायची आहे कारण का आता स्लॉगिंग वर चालू होणार आहे. हाणामारीचं षटक त्याला म्हटलं जातं आणि या षटकाची जबाबदारी दिली आहे गोलंदाज विशाल कदम.
बॉलिंग अटॅक वरती तुम्ही पाहू शकाल, परंतु बॅटिंग भन्नाट होते इथे. विशाल कदम याच्यावरती महत्वपूर्ण षटक आहे. अंतिम षटक तुम्ही पाहू शकाल. स्लॉगरचा खेळ चालू आहे, हण्यामारचं षटक आहे. पाहू शकाल या षटकामध्ये कशा पद्धतीनं, कारण का डेटवर स्पेशलिस्ट आपण गोलंदाज पाहतोय तो विशाल कदम. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल अक्षय मोरे पहिला बॉल टाकण्यामध्ये नक्कीच इथे समर्थक ठरतोय. पहिला बॉल आला वाईट, एक अतिरिक्त रन मिळते. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. चौथ्या मॅचच्या दिशेने अक्षय पाहू शका, ब्लॉक ऑनचा बॉल, एक सिंगल मिळते या बॉल वरती. एक सिंगलची मदत आपण डेटवर स्पेशलिस्ट पाहतोय. आपली हलक्या हाताने बॉल इथे टाकले गेलेत. सध्या आपण धावा झाले त्या स्कोर गार्ड वरती, त्या 53 धावा. अक्षयला आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना, पण गती नाही आहे गोलंदाजाकडे, परंतु ज्या ज्या वेळेस गती टाकली जाते त्या वेळेस फटके चांगले फलंदाज खेळत असतात. परंतु आता चांगली गोलंदाजी, परंतु यावेळेस अक्षयच्या बॅट मधनं येतोय हा. जरूर फटका चांगला होता, परंतु ताकद कमी पडली आहे. अक्षय मोरे होईल बाद. यश मिळायला गेलं विशाल कदमला. चांगलं इथे झेल आपण पाहू शकाल. फटका अगदी स्लोवर गतीमध्ये परिवर्तन, पहिल्यापासूनच बॉल अगदी ऑथराइज केला. फटका लॉंग ऑन मध्ये इथे अगदी पाहू शकाल तुम्ही स्क्रीन मध्ये. किरण जाधव होता बॉल खाली आणि त्यांनी कॅच कॅरी केलाय, कंप्लीट केलाय. सोपान मोरे, ज्युनियर सोपान मोरे मैदानामध्ये दाखल झाली आहेत. धावा अद्याप आपण पाहतोय 53 धावा. इथून पुढे जर 2-3 धावा आल्या तर नक्कीच सांगू शकतो की ही मॅच रफ अँड टफ होऊ शकते. सोपान मोरे, सिनियर सोपान मोरे, ज्याच्याकडे बराच अनुभव आहे क्रिकेटचा. मोरिया स्पोर्टचे मालक आहेत. पाहू शकाल तुमच्याकडे त्यांच्याकडे बॅट अवेलेबल आहेत, बॉल अवेलेबल आहेत, तुमच्याकडे संपूर्ण क्रिकेटचं किट, तुम्हाला टेनिस क्रिकेटचं किट्स त्यांच्याकडे तुम्हाला जरूर त्यांच्याकडे तुम्हाला मिळेल. नक्कीच त्यांच्या शॉपला तुम्ही भेट द्या. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे चांगली गोलंदाजी सध्या विशाल कदम करत असताना. हो हो हो, आडव्या बॅटने खेळलाय, परंतु फटका फसला गेलाय. किरण पुन्हा एकदा बॉल वरती, फलंदाज होईल. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक. त्याचप्रमाणे नेक्स्ट मॅच तितकीच मोठी आहे. जो संघ क्वालिफाय करेल तो नक्कीच 3 टॉप मध्ये पोहोचेल. अकालपे बनाम एसबीसीसी कुरुसी टीम, या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये इथे टॉस केलं जाईल. अकालपे बनाम एसबीसीसी कुरुसी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स, यस जो संघ जिंकेल तो नक्कीच 3 टॉप मध्ये प्रवेश करणार आहे. धावा अद्याप आपण पाहतोय. जितू मोरेला एका बाजूला ठेवलंय, ते देखील महत्वाचंच होतं. जितू मोरेला एका नो स्ट्राईकला ठेवायचं, ते सध्या गोलंदाजानं सध्या काम केलंय. लालच दिलाय, लालची बॉल टाकले गेलेत, गतीमध्ये परिवर्तन टाकले गेलेत, फलंदाज इथे तयार होत आहेत. हो हो हो, हलक्या हाताने बॉल खेळून काढलाय, ज्यांना बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. एक सिंगल मिळते, हॅट्रिक देखील वाचवली गेली आहे. पाहू शकाल तुम्ही, चांगली बॅटिंग होती. समोर धावा झाल्या स्कोर गार्ड वरती त्या 54 धावा. एक मोठा फटका आला, 60 धावा होऊ शकतात, परंतु या 60 धावा नाही झाल्या तर नक्कीच मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. विशाल कदम, जितू मोरे यासाठी जिथे स्ट्राईक घेतली होती, लाव चुना मळ तंबाखू, लाव चुना मळ तंबाखू, लाव चुना मळ तंबाखू, थप 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 थप. जितू मोरे ऑन द फायर. अच्छे जितू मोरे आपण पाहू शकाल, लाजवाब बॅटिंग यार, कडक सध्या आपण पाहतोय. सडक के ऊपर कडक, चांगली बॅटिंग सध्या. टीमची धावसंख्या होती अद्याप इथे त्या 60 धावा कुठल्या गेल्यात अद्याप. आतापर्यंत पाहतोय आपण जितू मोरेच्या बॅट मधनं 4 षटकार आली आहेत. गोलंदाज विशाल कदमने इथे वापसी केली होती, कमबॅक केलं होतं, परंतु जितू मोरे स्ट्राईक जशी मिळाली स्ट्राईक घेतली आणि तदनंतर षटकार ठोकलाय त्याने. हो इथे भरकटलाय, थोडस प्रश्नचिन्ह उभं राहिलेत. बॉल टप्पा काला, लेस्टमच्या बाहेर बॉल सोडून गेलाय. एक अतिरिक्त धाव मिळते, पंचांचा बॉल आलाय वाईट. 61 धावा स्कोर गार्ड वरती, चांगली धाव संख्या इथे उभारली गेली आहे. अजून एक इथे पाहू शकाल तुम्ही, पॉपिंग क्रीजचा चांगला वापर केला. तो हे दडपण, हे दबाव आहे, कारण का समोर तितक्या ताकदीचा त्याच्या पाठमधनं आतापर्यंत 4 षटकार. टीमची धाव संख्या होते 1 ने वाढेल. अजून एक इथे लगातार 3रा बॉल वाईट. हा दबाव आहे, हे दडपण आहे. पाहू शकाल तुम्ही अद्याप या गोलंदाजांना 9 बॉल टाकले गेले. धाव संख्या झाली ती 63 धावा.
Oh, high and hands up, back. जितू मोरे ऑन द फायर. पाचवा ब्लास्ट इथे येतोय जितू मोरेच्या बॅट मधनं. धावा संख्या झाली ती 70 धावा. रोखायचं होतं. जितू मोरेची कॅच सुटल्यानंतर जितू मोरेने एक षटकार टोकला होता. कॅच सुटली त्याची आणि कॅच सुटल्याच्या नंतर हे दृश्य तुम्ही पाहताय. षटकारावरती षटकार एकूण 5 षटकार टोकले आणि एक सुस्थितीमध्ये एक सुस्कोर मध्ये आपल्या टीमला आणून ठेवलंय आणि धावा झाल्या त्या 70-71 धावेचं लक्ष असणाऱ्या मॅच मध्ये. परंतु जाऊया आपण टॉस कडे जिथे अकालपे बनाम SBCC कुरुसी टीम क्वालिफाय मॅच महत्वाची लढत. मी आयोजकांना विनंती करतोय की आपण चला टॉस करत यायचं आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. अकालपे टीम आणि बनाम SBCC कुरुशी या दोन संघाच्या दरम्यान इथे टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन्स विनंती आहे महत्वपूर्ण लढाई महत्वपूर्ण मॅच. क्वालिफाय जो करेल तो 3 टॉप मध्ये इथे पोहोचेल. त्याचबरोबर नक्कीच मी टॉस साठी प्रवीणजी शिंदे यांना विनंती करतोय की आपण टॉस का बॉस मध्ये जावा. इथे टॉस केला जाईल. महत्वपूर्ण लढाई इनिंग्स ब्रेक मध्ये देखील टॉस केला जाईल. अकालपे बनाम SBCC कुरुची या दोन संघाच्या दरम्यान इथे टॉस केला जातोय. तर सन्माननीय श्री अमोल दादा कंक यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. कुरुशी आणि अकालपे दोन्ही टीमचे कॅप्टन्स या आपण. धन्यवाद. आपण टॉस बॉक्स मध्ये आलोय. एक महत्वपूर्ण लढत तुमच्या आमच्या भेटीला येते. SBCC कुरुशी आणि अक्कालपे या दोन संघादरम्यान क्वालिफायरचा सामना असेल. दोन्ही टीम साठी अगदी महत्वपूर्ण लढत असेल. सर्वप्रथम दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टीम अक्कालपे संघाचा कर्णधार अकालपे टीम आपल्या टीमचा कर्णधार त्वरित पाठवा कारण का इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. अकालपे टीम्स चला अकालपे टीम्स आपण कोऑपरेट करा प्लीज. विशाल आणि नरेश जोडी मैदानामध्ये गेली आहे. नक्कीच थोडासा फोकस ठेवा तिकडे देखील खेळामध्ये. इकडे टॉस बॉक्स मध्ये देखील आमचे प्रवीणजी जॉईन आहेत. पहिला बॉल घेऊन येते अक्षय मोरे. पहिला बॉल इथे फुल टॉस. बॉल जाईल इथे सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा दर्जेदार स्ट्रोक येतोय. स्वागतम येईल षटकार. या ठिकाणी आपण टॉस करतोय. कुरुशी बनाम अक्कालपे दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. हेड इट इज कॉल आणि कॉल लागतोय टेल. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे. टीम अक्कालपे संघ नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? महत्वाची मॅच आहे. क्वालिफायर मॅच आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये नक्कीच थांबवायचा प्रयत्न करू. कुरुशी संघ एक ताकदीचा संघ आहे. ताकदवार संघ आहे. या टीम विरोधात काय तुमची रणनीती? त्यांच्यामध्ये चांगली बॉलिंग पण आहे. बॅटिंग पण चांगलीच आहे त्यांची. आणि चालू हंगामामध्ये क्वालिफायर मॅच ही आपण पहिलीच खेळता की अगोदर आपण क्वालिफायर झालात? ही फर्स्ट मॅच आहे. नक्कीच तुम्हाला बेस्ट ऑफ लक. कुरुशी संघ टॉस गमावला. टॉस जिंकला असं काय स्वीकारलं असं? पण क्षेत्ररक्षणच घेणार होतो.
परंतु तुमच्या वाट्याला आता फलंदाजी आली आणि क्वालिफायरचा महत्त्वपूर्ण सामना आहे. किती धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल? आम्ही टार्गेट ठेवले 50 ते 55 धावांपर्यंत मजल मारू. खेळपट्टी आउटफील्ड फलंदाजीसाठी अनुकूल आहे. आता मात्र हे महत्त्वपूर्ण लढतीमध्ये टीमकडून काय अपेक्षा करशील? आम्ही बॉलिंग साईड चांगली झाली तर आम्ही मॅच वन साईड जिंकू. नक्कीच तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला टॉस बॉक्स म्हणून रिपोर्ट येतोय. टीम अक्कलपे ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट ओव्हर टू कॉम्बॉक्स. उमेश दादा थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. चांगलं महायुद्ध रंगलं गेले. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 0.3चा बॉल खेळणं समाप्त झालाय. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा स्कोर गार्ड वरती. होऊ शकाल तुम्ही पहिल्या बॉल वरती आलाय षटकार. 9 धावा स्कोर गार्ड वरती. क्षमा असावी. 9 धावा स्कोर गार्ड वरती आपण पाहतोय. अद्याप चांगला खेळ सध्या आपण पाहतोय. धावांची आवश्यकता आहे. 71 धावा बनवायच्या आहेत. थोड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बॅट बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची होती सांगता. इथून पुढे जर मॅच जिंकायची असेल तर प्रत्येक बॉल वरती देखील तुम्हाला बिगिट करणं, कारण का ही स्पेशल आहे ओव्हर आणि या स्पेशल ओव्हर मध्ये तुम्हाला स्पेशल बॅटिंग देखील करायची आहे. बॉलर अक्षय मोरे तयार होतोय. हो 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 पुढे येऊन सरचवलाय. बॉल इथे लँडमार्क केला जाईल. बॉल जाईल सीमारेषेच्या लगत परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. 2 धावा इथे जरूर कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेची मदत, 2 धावेचं योगदान, 2 धावेची सहायता. षटकाची होती समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना 71 धावेचं लक्ष ठेवलं गेलं. मॅच मध्ये धावा झाल्या स्कोर गार्ड वरती त्या 11 धावा. 3 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. 3 षटकांमध्ये धावा जमवायच्या आहेत त्या एकूण 60 धावा. कशा पद्धतीने जमवल्या जातील या 60 धावा, कारण का प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला विकेट देखील करायचं आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 20 धावा कुटायच्या आहेत. त्या कशा पद्धतीनं धावा येणार हे देखील महत्वाचं आहे. परंतु सिक्तीज मोरे आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. तर सिक्तीज मोरे बॉलिंग अटॅक वरती आहे. नरेशला आपण पाहतोय आणि त्याचबरोबर विशाल कदमला. नरेश 2 बॉल वरती 4 धावा. हो हो बॅकअप द लेन पाहू शकाल तुम्ही. बॉल जरूर पॉइंटच्या डोक्याच्या वर्ण बॉलला खेळून काढलाय. 2 धावा इथे कंप्लीट केला. एका दुक्का से काम नहीं दलने वाली. मैच को जीतना है, मैच को मंजिल तक जाना है, अच्छा परफॉर्म करना है, मैच को आगे लेके जाना है तो 24 छक्के लगाइए. सिक्तीज मोरे आपण पाहतोय बॉलिंग अटॅक वरती. धावा स्कोर गार्ड वरती आतापर्यंत झाल्या त्या 13 धावा स्कोर गार्ड वरती. सिक्तीज मोरे व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे परंतु औष्टीच्या बराचसा बॉल बाहेर आहे. एक अतिरिक्त धाव मिळते. 14 धावा स्कोर गार्ड वरती. मॅच आपण पाहतोय हत्रेवाडी बनाम वारसुळे देव. यावेळेस हवेमध्ये बॉल जरूर आहे. क्षेत्ररक्षक तैनात जितू मोरे आणि फलंदाज आला इथे बाद. कमालीची यार कॅच पाहू शकाल तुम्ही. या चुका केल्या होत्या हत्रेवाडी टीम न. जितू मोरेची कॅच सुटली परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल जितू मोरेनं सेकंड अटेम्प्ट मध्ये ते कॅच कार्य केले, कंप्लीट केले आणि महत्वपूर्ण फलंदाज बाद. नरेश बाद झालाय. किरण जाधव पाहू शकाल तुम्ही. अजून एक फलंदाज आहे किरण जाधव. ज्या नावाने संघ हत्रेवाडी संघ ओळखला जातो ऍज अ बॅटर, ऍज अ बॅटिंग म्हणून ते चांगली करतात आणि ते आता पाठीमागे आहेत. बॅटिंग क्रमांक 3 साठी इथून पुढे तुम्हाला बॅटिंग चांगली करायची आणि किरण जाधव जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. या पलाकडे ती कुवेत आहे, ताकद आहे. धावा अद्याप आपण पाहतोय 13 धावा. गडी एक कोसलला गेलाय. नरेश बाद झालाय. 7 आपण पाहतोय 2 बॉल वरती विशालने बनवलाय त्या 7 धावा. 4 बॉल मध्ये नरेश बाद झालाय. ही आता तडजोड कशा पद्धतीने होईल ही ओव्हर देखील प्रत्येक ओव्हर ही तुम्हाला स्पेशल बनवावी लागेल. प्रत्येक ओव्हर मध्ये आता आपण पाहिलं समीकरण तर प्रत्येक ओव्हर मध्ये 20 धाव्यांची आवश्यकता आहे. सिक्तीज मोरे पुन्हा एकदा निघाला गेलाय. हो 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 आल्या पावली आपल्या नावाचा समाचार. बॉल जाईल इथे हाय आणि हँडसम प्रेक्षणीय दर्जेदार पार्ले ब्रिटन येतोय. दमदार किरण जाधवच्या बॅट मध्ये आलाय हा 66 चा नाटा षटकार. जबरदस्त अफलातून गती नाहीये सिक्तीज मोरेकडे माहिती आहे. फलंदाजाने त्याचाच फायदा सध्या घेतोय. कधी कधी सिक्तीज मोरे गती देखील आपण पाहायला मिळते परंतु आता स्लोवर बॉल आणि आता गती वाढवण्याचं काम सिक्तीज मोरे. बॉल टप्पा काला अगदी एखादं नाणं ठेवा तिथे आणि त्या टप्प्यावरती बॉल पडू द्या. बॉल चालला इथे डॉट. आता गतीमध्ये परिवर्तन केले. रागाने क्रिकेट खेळला जातो, संयमाने क्रिकेट खेळला जातो. टीमची धावसंख्या अद्याप आपण पाहतोय त्या
20 धाबा. पुन्हा एकदा इथे गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ द पेस. डिफाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल मिळाली आहे इथे. एक सिंगल के अलावा कुछ नाही. 21 धाबा स्कोर गार्ड वरती. अजूनही मला वाटतं जवळजवळ 50 धाब्यांची आवश्यकता. विशाल कदम एक घातक ठरू शकतो. हो नेट कट केला हवेमध्ये बॉल पॉइंट मध्ये पकडली कॅच. फलंदाज विशाल कदम होईल बाद. विशाल कदम बाद झाले. आता आशा निराशा वाढल्या जातील. अशोक जाधव आपण पाहतोय आता फलंदाजीसाठी. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग होणं तितकंच महत्वाचं आहे. टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज आघाडीला आलेले बाद झाले आहेत. चांगली बॅटिंग एक षटकार पाहायला मिळाला तो विशाल कदमच्या बॅट मधनं. अशोक जाधव आणि किरण जाधव. खास करून आता किरण जाधव त्याला स्ट्राईक घेणं जास्तीत जास्त महत्वाचं आहे. कारण का मॅच फर्स्टला गेलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय बॅटिंग करत असताना धावा झाल्या स्कोर गार्ड वरती. 21-12 बॉल जिंकण्यासाठी 50 धावेची आवश्यकता. लाजवाब सध्या खेळ पाहायला मिळतोय. 50 धावा जमवायच्या आहेत. अशोक जाधव किरण जाधव पाहू शकाल. आणि बॉलिंग अटॅक वरती सध्या प्रथमेश बॉलिंग अटॅक वरती पाहू शकाल तुम्ही. 12 बॉल जिंकण्यासाठी 21 रन आहे. 50 धावांचं प्रथमेश आपण निघतोय किरण साठी. पहिला बॉल निष्ठमच्या बाहेर बॉल सोडून चाललाय. अतिरिक्त धावेने सुरुवात होतीये. तिसऱ्या षटकात व्हाईट बॉलचा कॉल आला. एक सिंगल मिळतीये. 22 धावा स्कोर गार्ड वरती. समीकरण तुम्ही पाहू शकाल. 12 बॉल 49 धावेची आवश्यकता. महत्वपूर्ण लढत महत्वपूर्ण मॅच. नंतरची मॅच एक जबरदस्त मॅच तुम्हाला आम्हाला पाहायला मिळणार. नक्कीच क्वालिफायची मॅच पहिले पण पाहू शकाल. अक्कालपे बनाम SBCC कुरुशी 2 संघ आमने सामने. महायुद्ध रंगलं जाईल. यावेळेस पाहू शकाल भन्नाट वेगानं बॉल रिलीज केलाय. डॉट बॉलची होती सांगता प्रथमेश मोरे. तुम्ही पाहू शकाल मूर्ती लहानपण कीर्ती महान असा एक उदयमुक्त खेळाडू वारसुळे देव टीम कडनं आज प्रथम गोलंदाजी करतोय. याच गोलंदाजाला आम्ही नक्कीच ज्या वेळेस रबल बॉल पावसाळी क्रिकेट खेळत असताना गोलंदाजी केली होती, परंतु टेनिस क्रिकेट मध्ये आज तो प्रथमता गोलंदाजी करतोय. पहिला बॉल वाईट तर नंतरचा बॉल चांगला येतोय. किरण ऑन द स्ट्राईक. हो फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात तिथे. फलंदाज होईल बॅक टू द पॅव्हिलियन्स. किरण बाद झालाय. महत्वपूर्ण फलंदाज आणि आता टॉप ऑर्डरची फलंदाज मैदानाच्या बाहेर आहेत. आता लो ऑर्डर मध्ये बॅटिंग कोण करणार अपेक्षित धाबा आहेत, परंतु आता फटके येतील काही सांगू शकत नाहीये मॅच. कारण का 3 महत्वाचे फलंदाज 5 झालेत नवीन बॅटर मैदानामध्ये. बॅटर दिलीप अण्णा बॅटिंग साठी. आता थोडासा चिंतेचा विषय राहिलाय. आता या मॅच एकतर्फा देखील होऊ शकतो. अशोक जाधव आपण पाहू शकाल या बाजूला. अशोक जाधवकडे देखील ती क्षमता आहे, कुवेत आहे, मोठे स्ट्रोक खेळू शकतो, परंतु येणं ते देखील महत्वाचं असणार आहे. टॉप ऑर्डर सध्या आपण पाहू शकाल डगआउट मध्ये. लो ऑर्डर मध्ये आता बॅटिंग चालू होती. फलंदाज दिलीप अण्णा मैदानामध्ये. प्रथमेश निघतोय. हो बॅकअप द लाईन्स. बॉल हवेमध्ये आहे. पॉइंट कव्हरचा क्षेत्ररक्षक. रेस्ट लागली जाते. बॉल चालली ते दणदण करीत तोपर्यंत धावा मिळतील त्यात 2 मात्र. 2 धावा कंप्लीट केल्या. थेंबे थेंबे तळेसाची सध्या आपण पाहू शकाल. वाटा इथे तुम्हाला शोधाव्या लागतील, कारण का वाटेवरती काटे टाकणारे आपलेच असतात आणि याच काट्यांवरती तुम्हाला मात द्यावी लागते, मात करावी लागते. तशा पद्धतीने तुम्हाला इथे खेळ करावा लागेल. बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल धाबा स्कोर कार्ड वरती. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाजी दांडी 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 गोल. गोलंदाज झाला इथे प्रथमेश मोरे. गोल. आता नक्की जर आता तुमच्याकडे म्हटलं जातं ना, ज्या वेळेस पत्ते खेळत असताना समोरच्याकडे जर बादशा असेल तर तुम्ही तुमचा एका काढा, परंतु आता सध्या एका नाहीये. एका कोणाला तर बनावा लागेल, कोणाला तर 10 का दम बनावा लागेल. जिसमें होता है दम उसी कहते दोस्तों बाजीराव सिंघम. आणि तशा पद्धतीने आता कोणाला तरी सिंघम बनावा लागेल, तशा पद्धतीने खेळ करावा लागेल. परंतु पाहू शकाल इथे विकेट कोसळला गेलाय. फलंदाज बाद झालाय साईल मैदानामध्ये. हो अगदी वेगवान बॉल आहे.
माहिती आहे अशोक जाधवला स्ट्राईक घ्यायची आहे परंतु नाहीये इथे बॅट बॉलचा संपर्क झालाय जरूर परंतु कोणती धाव मिळत नाही अद्याप आपण पाहतोय धावा झाल्या स्कोर गार्ड वरती हत्रेवाडी बॅटिंग करत असताना संघ पोहोचला इथे 4 गड्यांच्या पतनानंतर त्या 24 धावा लक्ष होतं या मॅच मध्ये असं वाटलं होतं सुरुवात जबरदस्त केली होती हत्रेवाडी टीमनं पहिल्या बॉल वरती षटकार टोकला होता परंतु यावेळेस पाहू शकाल तुम्ही बॉल थोडीशी टप्पा खाली अधिक उचले घेतली जाते आणि तदनंतर अंपायरचा इशारा आलाय की यस डॉट बॉल आलाय षटकाची होती समाप्ती चांगलं षटक इथे प्रथमेश मोरेचं एक युवा गोलंदाज यंग टॅलेंट धावा झाल्या स्कोर कार्ड 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहू शकाल तुम्ही त्या एकूण 71 धावा जमवायच्या आहेत धावा झाल्या स्कोर कार्ड वरती इथे 4 गडी 3 षटकांचा खेळ 24 धावा 70 धावा जमवायच्या आहेत आतापर्यंत धावा झाल्या त्या 24 अशोक जाधव बॅटिंग साठी गोलंदाज अटॅक वरती पाहू शकाल तुम्ही गोलंदाज यस आमचे पाहुणे मंडळी या स्पर्धेला शुभाशय देण्यासाठी नक्की झाले होते त्याचबरोबर जाऊया मॅच कडे पहिल्या बॉल वरती स्वागतम केलं होतं अशोक जाधव होईल माघारी बॅक टू द पॅव्हिलियन गोल्डन डकचा शिकार ठरला गेलाय परफेक्ट मिल ऑफ द बॅट घेतला परंतु ताकद कमी पडली विश्वास कमी होता गोलंदाज अटॅक वरती आपण पाहतोय अनिल मोरे बॉलिंग अटॅक वरती पाहू शकाल तुम्ही हत्रेवाडी टीम सध्या संकटामध्ये आहे ते संकट तुम्हाला दूर करायचं आहे संदीप मोरे बॉलिंग अटॅक वरती पाहू शकाल तुम्ही आता कोणता फलंदाज असेल जरी 5 बॉल मध्ये 5 षटकार टोकले तरी तुम्ही मॅच जिंकू शकत नाहीये परंतु तुम्ही 5 बॉल मध्ये पराभवाचं अंतर तुम्ही कमी करू शकता हो फाईन लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल केलाय सिंगल जरूर मिळते क्षेत्ररक्षक तैनात आहेत डीप मध्ये एक सिंगल मिळाले गेले एक सिंगलची मदत योगदान 25 धावा स्कोर गार्ड वरती अजून बऱ्याच धावांची आवश्यकता 45 धावा अजून जमवायच्या आहेत टीमची धावसंख्या आपण बघू शकाल तर 25 धावा स्कोर गार्ड वरती बॉलर तयार होतोय अजून एक येते फटका जरूर फसला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे सिंगल मिळेल या बॉल वरती फटका फसला नाहीये परंतु नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला एक सिंगल मिळाले थेंबे थेंबे तळेसाचे नेक्स्ट मॅच महत्वाची असणार आहे नक्कीच इनिंग्स ब्रेक इथे टॉस केला होता महत्वाची फाइट देखील असणार आहे एक सिंगल मिळतीये सिंगल के अलावा कुछ नाही आहे सध्या आपण पाहतो एकतर्फा मुकाबला म्हणजे मॅच मध्ये जो रस होता तो निघून गेल्यानंतर राहिला तोच होता त्याच्या पद्धतीनं बॅटिंग झाली नाही असं वाटलं होतं की बॅटिंग होऊ शकते परंतु चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा बॅकअप द लेन इथे फलंदाज होईल बाद धावा स्कोर गार्ड वरती झाल्या त्या मॅचला मजा नाहीये 27 धावा स्कोर गार्ड वरती आपण पाहिलं हत्रेवाडी बनाम वारसुळदेव टीम प्रथमतः टॉस जिंकला होता हत्रेवाडी टीमनं परंतु बॅटिंग चांगली झाली खास करून जितू मुरेने चांगली बॅटिंग केली आहे अशोक जाधवचं चांगलं षटक राहिलं मी म्हणेन हत्रेवाडी टीम कडनं कारण का कमी धावा दिल्या महत्वाची विकेट बाद केली होती परंतु चूक कुठे झाली नक्की चूक झाली होती जो कॅच सुटला होता जितू मोरेचा आणि तदनंतर धावा बराचशा झाल्या आणि तेच नंतर बेन फाईट ठरली ती मॅच कॉम्बॉक्स मध्ये देखील आपण करूया बदल या मॅचच्या दरम्यान आमच्या समवेत नक्की सकाळपासून जोडले गेले प्रवीणजी शिंदे फलंदाज 5 झालाय इनिंगची होती समाप्ती नो डाऊट येते मॅन ऑफ द मॅच इथे अगदार ठरलाय दहा बॉल आणि 37 धावा 10 बॉल मध्ये 37 धावा कुठल्या यस नो डाऊट मॅन ऑफ द मॅच चा इथे अगदार ठरला गेला मॅन ऑफ द मॅच चा स्टायलिश ऑफ द प्लेअर आणि हिरो जितू मोरे ज्याच्या बॅट मधनं 5 षटकार आले कॅच सुटला गेला आणि नक्कीच बरसला गेला एखाद्या मोठी पावसाची सर येते ना तशा पद्धतीने आपल्या टीम साठी तो धावून आला आणि चांगली बॅटिंग केली आणि ठरलाय तो मॅन ऑफ द मॅच चा हिरो आणि नेक्स्ट मॅच